सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील सर्वात्मका शिवसुंदरा हे काव्यानंदासाठी घेतलेलं गीत आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर हा भाग आपण एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल लर्निंग क्लासेस सेशनमध्ये घेण्यात आलेला होता. याबद्दल आपण ही कविता, या कवितेचा अर्थ हे लिहून पाठवलेलं होतं, पण तरीसुद्धा एक याचं विस्तृतपणे आपणाला माहिती व्हावी, त्यामुळं परत पुन्हा आपण एकदा याचं प्रत्येक शब्दांचा अर्थ आणि या कवितेचा भावार्थ समजून सांगण्यासाठी आपण परत एकदा हे गीत आज अभ्यासणार आहोत. सर्वात्मका शिवसुंदरा प्रस्तुत या गीताचे कवी आहेत कुसुमाग्रज. कुसुमाग्रज अर्थात हे नाव तुम्हाला सर्वांना ओळखीचं आहे. कुसुमाग्रज यांनाच विष्णू वामन शिरवाडकर या नावाने ओळखतात. यांचा जन्म 1912 आणि मृत्यू हा 1999 साली झालेला आहे. की ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर वैजयंती, राजमुकुट, कोणतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटकं प्रसिद्ध आहेत. तर हे झाले या पाठाचे कवी कुसुमाग्रज, म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर, की मराठी भाषा दिन म्हणून ज्यांचा हा जन्मदिवस साजरा केला जातो, असे मराठीमधील थोर व्यक्तिमत्व म्हणजेच कुसुमाग्रज. तर या विद्यार्थी मित्रांनो, कुसुमाग्रज यांचं जे नाटक आहे नटसम्राट, आणि त्याचबरोबर वीज म्हणाली धरतीला, ही नाटकं जी आहेत ती अत्यंत गाजली होती, लोकप्रिय झालेली होती. तर प्रस्तुत सर्वात्मका शिवसुंदरा ह्या गीतामध्ये या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊ. की ही एक प्रार्थना आहे. की ज्यावेळेस समजा आम्ही लहान होतो त्यावेळेस शाळेमध्ये ही प्रार्थना आम्ही त्या ठिकाणी दररोज गात असू, आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून मुलं परमेश्वराला वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, ज्ञानार्थी बनवण्याची आणि सृजनशील होण्याची व समाजाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. अंधारातून उजेडाकडे म्हणजे तिमिरातून तेजाकडे, ह्या संकटात सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत या गीतातून मागत आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात्मका शिवसुंदरा. सर्वात्मका म्हणजे काय? सर्वात्मका म्हणजे सर्व विश्वात व्यापलेला परमेश्वर, जो शिवसुंदर आहे. शिव म्हणजे भगवान शंकर यांना म्हटलेलं आहे. की सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सदधर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना, श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकासवे, जे रांजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना, न्यायार्थ जे लढतीरणी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. ज्ञानार्थ जे जपती मुनी होतोस त्यांची साधना, करुणा तुझी असता मला भय कोठले, मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पावले. सर्जनत्व या हृदयामध्ये नित्य जागवी भीती विना, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना.
तर बघा, परमेश्वरास वंदन म्हणजे नमस्कार करून की आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेण्यासाठी, म्हणजे संकटामध्ये सामना करण्याची शक्ती तू आम्हाला प्रदान कर, असं प्रस्तुत या गीताच्या माध्यमातून हे मुलं परमेश्वराची अर्थात भगवान शिवची आराधना करत आहेत. बघा, पहिल्या ओळीमध्ये या कवितेचा आपण भावार्थ जाणून घेऊ. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. हे सर्व विश्वामध्ये व्यापलेल्या परमेश्वरा, तू काय कर, आमचं अभिवादन स्वीकार कर, कारण तू सर्व चराचरामध्ये वास करणार आहेस. तू पवित्र सुंदर आहेस आणि आम्ही तुला वंदन करीत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. तिमिरातून तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना. की अंधारातून प्रकाशाकडे आमच्या जीवनाला हे प्रभू तू ने, आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग तू आम्हाला दाखव. सुमनात तू गगनात तू. बघा, सुमन म्हणजे काय? फूल. गगन म्हणजे आकाश. म्हणजे या फुलांमध्ये तू आहेस, आकाशामध्ये तू आहेस, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. ताऱ्यांमध्ये सुद्धा चमचमत राहणारा, फुलणारा तूच आहेस. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वस्तू असतो. म्हणजे या जगामध्ये जर चांगली शिकवण देणारे जे धर्म आहेत, म्हणजे धर्म म्हणजे या ठिकाणी आपण जीवन प्रणाली म्हणू, की त्या सर्व धर्मात तूच आहेस. तुझे अस्तित्व त्या ठिकाणी असतं. चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना. ही सभोवताली सगळीकडं तुझीच रूपं आहेत. म्हणजे फुलाफुलांमध्ये तू आहेस, आकाशामध्ये आहेस, ताऱ्यांमध्ये आहेस, आणि या जगामध्ये चांगली शिकवण देणारे जे धर्म आहेत, या जीवन प्रणालीमध्ये, या सर्व धर्मामध्ये तूच वास करतोस. त्याच्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे, चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. ही सभोवतालची ही सगळी जी आहेत ती तुझीच रूपं आहेत, ही जाणीव आमच्या मनाला आहे. पुढच्या बघा कडव्यामध्ये, श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिका असावे. बघा, शेतामध्ये शेतकऱ्यांच्या रूपात तू कष्ट करतोस. कष्टकरी बांधवांच्या सोबत तूच राबत असतोस, कष्ट करत असतोस. जे रंजले वा गांजले, जे दुःखी आहेत, पीडित लोक आहेत, त्यांचे अश्रू तूच पुसतोस. म्हणजे त्यांना दिलासा देण्याचं काम तू करत असतोस. स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना. म्हणजे स्वार्थाच्या शिवाय सेवा करणारी जी सज्जन माणसं आज आम्ही समाजामध्ये पाहतो, तिथे तुझी पवित्र, म्हणजे त्या माणसांच्या मार्फत, त्या माणसांच्या द्वारे तुझी पावले, पवित्र पावलं त्या ठिकाणी उमटलेली असतात. जे रंजले गांजले आहेत, म्हणजे दीनदलित दुःखी आहेत. कारण संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा इसवी सन 1212 म्हणजे जन्म झाल्यानंतर त्यांनी जी ज्ञानेश्वरी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच वर्णन केलेलं आहे की जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे तुम्हाला इतरत्र देव शोधण्याची गरज नाही आहे. देव कुठं आहे? की जो रंजल्या गांजल्यांची सेवा करतो त्या ठिकाणी आहे. जे गरीब लोक आहेत, जे पीडित लोक आहेत, यांची सेवा करणाऱ्यांमध्येच देव वसलेला असतो. इतरत्र म्हणजे देवाला शोधत जाण्याची गरज नाही आहे. आणि स्वार्थ ज्याच्यामध्ये आपला कोणताही स्वार्थ नाही आहे, या म्हणजे कोणताही मतलब नाही आहे, तर या मतलबाशिवाय तू सेवा करतोस. स्वार्थाविना सेवा ज्या ठिकाणी चालते मतलबाशिवाय, कारण सध्या आपण पाहतो की मतलब असेल तरच माणसं जवळ येतात. म्हणजे स्वार्थाशिवाय
सेवा करणारी सज्जन माणसं ही समाजामध्ये खूप कमी प्रमाणात म्हणजे आपल्याला भेटतात. तर याच माणसांच्या रूपातून तू काय करतोस, पवित्र पावले तुझी त्या ठिकाणी उमटलेली असतात. न्यायार्थचे लढती रणी, न्यायार्थ म्हणजे न्याय मिळवून देण्यासाठी, लढती रणी, रणी म्हणजे रणांगण. बघा, न्याय मिळवण्यासाठी जे रणांगणामध्ये आपली सत्याची बाजू घेऊन लढत असतात, तर त्यांच्या हातामधली तलवार तूच आहेस. तलवार तू त्यांच्या करी, कर म्हणजे हात. रणांगणामध्ये न्यायासाठी म्हणजे सत्याची बाजू घेऊन जे रणांगणामध्ये लढत असतात, तर त्यांच्या हातामधली तलवार, त्यांच्या हातामधलं जे शस्त्रास्त्र आहे ते तूच आहेस. ध्येयार्थ जे तमी चालती, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी, तम म्हणजे तम म्हणजे अंधार. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी उराशी ध्येय जपत जे लोक अंधारातून चालत असतात, तर त्यांच्या मनातला पेटता प्रकाशमय दिवा तू आहेस. तू दीप त्यांच्या अंतरी, अंतरी म्हणजे मनामध्ये. ज्ञानार्थ जे तप्ती मनी, ज्ञानार्थ जे तप्ती मनी होतोस त्यांची साधना. बघा, ज्ञानार्जन करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी जे योगी तपस्वी जे तप करतात, त्यांची साधना, साधना म्हणजे काय, फलश्रुती तूच होतोस. तर हे करुणा करा, करुणा करा, करुणा तुझी असता मला भय कोठले, की हे दयाळू परमेश्वरा. करुणा करा म्हणजे परमेश्वराला उद्देशून म्हटलेलं आहे की हे दयाळू परमेश्वरा, करुणा तुझी, जी तुझी करुणा आहे. करुणा म्हणजे काय, दया, माया. तुझी दयाधन कृपा माझ्यावर असताना मला अजिबात भीती नाही, असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पावले. बघा, जीवनाचा मार्ग चालत असताना माझ्यासोबत तुझे चरण म्हणजे तुझीच पावले मी नेहमी सतत पाहत राहीन. सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना, आणि भीती विना म्हणजे भीतीशिवाय. सृजनत्व म्हणजे नवनिर्मिती करण्याची शक्ती, म्हणजे भीतीशिवाय नवनिर्मिती करण्याची आस, ओढ माझ्या मनामध्ये नेहमी जागी ठेवावी, हीच प्रार्थना आम्ही या गीताच्या माध्यमातून करत आहोत. आणि प्रस्तुत हे जे गीत आहे हे काव्यानंदासाठी घेतलेलं असून, या प्रस्तुत गीताच्या माध्यमातून परमेश्वराला वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटामध्ये सामना करण्याची शक्ती तू आम्हाला प्रदान कर, तू आम्हाला दे. ज्ञानार्थी बनव, सृजनशील बनव. सृजनशील म्हणजेच एक आमच्यामध्ये नवनिर्मिती करण्याची शक्ती तू प्रदान कर. समाजाची सेवा करण्याची जी आमची इच्छा आहे, तर तू ती इच्छा आमची पूर्ण कर, अशीच मागणी प्रस्तुत या गीताच्या माध्यमातून केलेली आहे. आणि हे गीत, या गीताचा अर्थ आपण समजून घेतला आणि हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.